माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, हा व्हिडिओ स्पेशल तुमच्यावर कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम म्हणजेच टीका करण्यासाठी. कारण तुम्ही 3 वर्षांपूर्वी ज्या पुलाचं उद्घाटन केलं होतं, तो पूल आज खचून पडलेला आहे. पक्षाचे समर्थक म्हणतील की ह्यात कॉन्ट्रॅक्टरची चूक आहे, ह्यात साहेबांची चूक नाही आहे. आणि हाच आपल्या देशाचा प्रॉब्लेम आहे. जेव्हा क्रेडिट घ्यायचं असतं, फोटो सेशन करायचं असतं, रील काढायचे असतात, शोबाजी करायची असते, तेव्हा सगळेजण क्रेडिट घ्यायला तिथे येतात. पण जेव्हा एखादी चूक होते तेव्हा सगळेच हात वर करतात. मग ते काँग्रेस असेल, भाजप असेल किंवा इतर कुठलेही पक्ष असतील. रस्ते बांधायला कॉन्ट्रॅक्टर आहेत, मेट्रो बांधायला महामेट्रो आहे, पुतळे बांधायला सुद्धा कॉन्ट्रॅक्टर आहेत, मंदिर बांधायला ट्रस्ट आहे. पण जेव्हा काम पूर्ण झाल्यावर रीलबाजी शोबाजी करायची वेळ येते, तेव्हा सगळ्या राज्यातले सगळ्या पक्षाचे सत्ताधारी ज्या त्या कामाचं क्रेडिट घ्यायला तिथं जातात आणि पोस्टरबाजी करतात. मग जेव्हा रस्ता तुटतो, रस्त्यावर खड्डे पडतात, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडतो, मेट्रो स्टेशनवर पहिल्याच पावसात पाण्याची गळती होते आणि मंदिरात चोरी होते, तेव्हा सामान्य लोकांना हेच फोटो आणि हीच शोबाजी आठवते. कारण जर चांगल्या कामाचं क्रेडिट तुम्ही घ्यायला पुढे येत आहे, तर वाईट कामाचा दोष सुद्धा आम्ही तुम्हालाच द्यायला पाहिजे. समृद्धी महामार्ग, कनेक्टिंग लिंक, भूमी सुधार, कर्जमाफी, लाडकी बहीण योजना, ह्या सगळ्या योजनांवर जर तुमचा फोटो असेल, ह्याचं क्रेडिट आणि त्याचा वाटा जर तुम्हाला मिळत असेल, तर ह्या सगळ्या चुकांचा वाटा आम्ही तुमच्यावरच देणार आहे. आणि हे मी तुमच्याबद्दल पर्सनली कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझमचा भाग म्हणून बोलतोय. आणि याद्वारे महाराष्ट्राचा अपमान करायचा माझा कुठलाही हेतू नाहीये. आणि भविष्यातलं एक उदाहरण आत्ताच देतो की मुंबई गोवा रोडचा आत्ता जो नागरिकांना त्रास होतोय, त्यांना मदत करायला कुठलाही नेता येत नाहीये. पण हा रोड जेव्हा पूर्ण होईल, तेव्हा त्याचं क्रेडिट घ्यायला केंद्रापासून राज्यापर्यंत आणि विरोधी पक्षापासून सत्ताधाऱ्यांपर्यंत सगळे लोक येतील, सगळे लोक रील आणि शोबाजी करतील, ह्याची मला खात्री आहे. हा मुद्दा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच मुद्द्यांसाठी फॉलो करा सूत्रधारला.